नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 29 या कलम 29च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 29 हे बळजबरी किंवा धाकाखाली केलेली कृती या विषयावर आधारित आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मरणाच्या भीतीखाली एखादा गुन्हा करायला भाग पाडले जाते, तेव्हा त्याला हे कलम संरक्षण देते. काय म्हटलेलं आहे? कलम 29 BNS कायद्यातील कलम 29 हे बळजबरी किंवा धाकाखाली केलेली कृती या विषयावर आधारित आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मरणाच्या भीतीखाली एखादा गुन्हा करायला भाग पाडले जाते, तेव्हा त्याला हे कलम संरक्षण देते. हे सविस्तर विश्लेषण पाहूया कलमाचं. कलमाचं नाव आहे हे ज्या कृतीसाठी एखाद्या व्यक्तीला धमक्या देऊन भाग पाडले जाते अशी कृती. काय म्हटलेलं आहे? ज्या कृतीसाठी एखाद्या व्यक्तीला धमक्या देऊन भाग पाडले जाते अशी कृती. काय व्याख्या? खून, मर्डर आणि फाशीची शिक्षा होऊ शकणारे राज्याविरोधी गुन्हे वगळता अशी कोणतीही गोष्ट गुन्हा मानली जाणार नाही, जी एखाद्या व्यक्तीने अशा धमक्यांमुळे केली आहे, ज्यातून तिला तात्काळ मृत्यूची इन्स्टंट डेथ रास्त भीती वाटत होती. काय म्हटलेलं आहे? खून म्हणजेच मर्डर आणि फाशीची शिक्षा होऊ शकणारे जे राज्याविरोधी गुन्हे आहेत ते वगळता अशी कोणतीही गोष्ट गुन्हा मानली जाणार नाही, जी एखाद्या व्यक्तीने अशा धमक्यांमुळे केली आहे, यातून तिला तात्काळ मृत्यूची इन्स्टंट डेथ रास्त भीती वाटत होती. काय मुख्य कलम आणि अपवाद काय आहेत? ते हे कलम 2 परिस्थितींमध्ये संरक्षण देत नाही. एक म्हणजे खून, मर्डर. कुणी तुमच्या डोक्याला बंदूक लावली तरी तुम्ही दुसऱ्याचा खून करू शकत नाही. दुसरा आहे राज्यविरोधी गुन्हे, ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेट. ज्या गुन्ह्यांना फाशीची शिक्षा आहे, उदाहरणार्थ देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, असे गुन्हे तुम्ही करू शकत नाहीत. तिसरा आहे स्वतःहून गुन्हेगारांत सामील होणे. जर एखादी व्यक्ती स्वतःच्या इच्छेने दरोडेखोरांच्या टोळीत सामील झाली आणि नंतर तिला चोरी करायला भाग पाडले, तर त्या व्यक्तीलाही संरक्षण मिळणार नाही. अशा 3 परिस्थितींमध्ये त्यांना संरक्षण मिळणार नाही. लॅटिन मॅक्झिम काय आहे? या कलमासंबंधित असलेलं लॅटिन मॅक्झिम कोणतं आहे? तर या कलमाचा आधार ॲक्टस मी इन्व्हिटो फॅक्टस नॉन इस्ट मिओज ॲक्टस हा आहे. याचा अर्थ काय होतं ह्या मॅक्झिमचा? तर माझ्या इच्छेविरुद्ध केलेली कृती ही माझी कृती नाही, असा या लॅटिन मॅक्झिमचा अर्थ होतो. हे कलम सोप्या शब्दात समजून घेऊया. जर एखाद्या गुन्हेगाराने स्वतः तुमच्या समोर बंदूक धरली आणि सांगितले, की जर तू या घराचे कुलूप तोडले नाहीस, तर मी तुला आत्ताच गोळी मारेन, आणि तुम्ही केवळ स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कुलूप तोडले, तर तुम्ही घरफोडीसाठी दोषी मानले जाणार नाही. मात्र येथे भीती तात्काळ मृत्यूची असणे आवश्यक आहे. केवळ मारहाण किंवा भविष्यातील धमकी पुरेशी नाही. उदाहरणं पाहूया, एक्झाम्पल्स काय आहेत? बँक दरोडा. एका कॅशियरला दरोडेखोरांनी बंदूक दाखवून तिजोरी उघडायला लावली. कॅशियरने मृत्यूच्या भीतीने तिजोरी उघडली, तर तो गुन्ह्यात भागीदार मानला जाणार नाही. बनावट सही. एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या मुलाला मारण्याची धमकी देऊन कागदपत्रावर सही करायला भाग पाडणे हे त्या अधिकाऱ्याचे गुन्हा ठरत नाही. हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? कायद्याचा एक मूलभूत नियम आहे, की गुन्हा करण्यासाठी गुन्हेगारी मन म्हणजेच मेन्सरिया असणे आवश्यक आहे. जर एखादी व्यक्ती केवळ मृत्यूच्या छायेत काम करत असेल, तर तिची स्वतःची इच्छा म्हणजे फ्री विल तिथे नसते. अशा हतबल व्यक्तीला शिक्षा होऊ नये, या न्याय्य भूमिकेतून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. आता या कलमाचं महत्त्व आणि उद्दिष्ट काय ते समजून घेऊया. निरागस व्यक्तींचे संरक्षण करणे, रक्षण करणे, ज्यांना बळजबरीने गुन्ह्यात ओढले जाते त्यांना वाचवणे, मानसिक स्थितीचा विचार, कायद्याने हे मान्य करणे, की मृत्यूच्या भीतीसमोर सामान्य माणूस हतबल होतो. कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहेत? जर तुम्ही भीतीचे नाटक करून गुन्हा केला, तर तुम्हाला मूळ गुन्ह्याची शिक्षा होईल. उपाय: आरोपीला न्यायालयात हे सिद्ध करावे लागते, की त्याच्यापुढे मृत्यू टाळण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता आणि ही धमकी तात्काळ होती. आता ह्या कलमासंबंधित असलेले न्यायालयीन प्रकरण आणि निर्णय पाहूया. बच्चनलाल विरुद्ध राज्य या प्रकरणात स्पष्ट करण्यात आले, की जर एखाद्या व्यक्तीने स्वतःला अशा परिस्थितीत टाकले असेल जिथे त्याला बळजबरी केली जाऊ शकते, उदाहरणार्थ गुन्हेगारांशी मैत्री, तर त्याला या कलमाचा लाभ मिळणार नाही.
ह्या कलमासंबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे समजून घेऊया. भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 स्वतःचा जीव वाचवण्याचा नैसर्गिक अधिकार यात दिलेला आहे. पुरावा कायदा एव्हिडन्स ॲक्ट बळजबरी सिद्ध करण्याची जबाबदारी ऑनर्स ऑफ प्रूफ हे हा आरोपीवर असेल. कलमाची समीक्षा कशी करता येईल? तर हे कलम मानवी स्वभावाचा विचार करते, परंतु खून आणि देशद्रोह यांसारख्या गंभीर गुन्ह्यांना यातून वगळून कायद्याने हे स्पष्ट केले आहे की आपला जीव वाचवण्यासाठी दुसऱ्याचा जीव घेणे किंवा देशाचे नुकसान करणे हे कधीही समर्थनीय असू शकत नाही. ही मर्यादा अत्यंत तर्कसंगत आहे. निष्कर्ष काय काढता येईल? तर भारतीय न्याय संहिता कलम या कायद्यातील कलम 29 हे स्पष्ट करते की कायदा हा केवळ तांत्रिक नसून तो मानवी हतबलता समजून घेणारा आहे. स्वसंरक्षण आणि बळजबरी यांच्यातील एक ही महत्त्वाची कायदेशीर रेषा आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्याय संहिता या कायद्यातील कलम 29 या कलम 29च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचाही या कायदेविषयक ज्ञान वाढेल. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.